नमस्कार मैत्रिणींनो, रंजना किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे। आज आपल्याला करायची आहे आळूच्या पानांची रेसिपी। आळूची पानं घेतलेली आहे, 7-8 अशी आहेत। ती स्वच्छ धुवून घेतलेली आहेत। एक जुडी आहे। आता ती आपल्याला देठं काढून घ्यायची आहे आळूच्या पानांची। आळूच्या पानाचे आपल्याला शरीराला खूप फायदे आहेत। आपलं पोटाच्या तक्रारी असतात त्या आळूचे पानं किंवा आळूची भाजी, वड्या असं खाल्ल्याने कमी होतात पोटाच्या तक्रारी। आणि छान आपलं वजन कमी करण्यासाठी सुद्धा आळूच्या पानांचं भाजी किंवा सेवन केल्याने छान रीते उपयोगी आळूची पानं असतात। आता आपण देठं काढल्यानंतर पुढची कृती करून घ्यायची आहे। आपल्याला वेगळ्या प्रकारची रेसिपी बनवायची आहे। वड्या तर सगळ्याच करतात, पण आपणही वेगळं काहीतरी बनवू। आता स्वच्छ पाण्याने धुतलेली आहेत। आता बटाटा घ्यायचा आहे आपल्याला। एक बटाटा पुरेसी आहे। अगदी तोंडाला चव येणारा असा पदार्थ होतो। बटाट्याची साल काढून घ्यायची आहे। बटाटा त्याच्यामध्ये घातल्याने त्याचा स्वाद अप्रतिम वाढतो आणि वेगळा पदार्थ आहे करण्यासाठी। तेच करून खाण्यापेक्षा काहीतरी वेगळं आपण करून पाहायचं आहे। आता बटाटा छान आपल्याला किसून घ्यायचा आहे। एक बटाटा किसल्यानंतर त्याच्यात आपण पाणी घालून घ्यायचं आहे। पाणी याच्यासाठी घालायचं आहे, बटाटा कापला किंवा किसला तर तो काळा पडतो। आता पाणी घालून ठेवायचं आहे आणि बाजूला ठेवून द्यायचं आहे। आता आपण ती स्वच्छ पानं घेतली होती देठं काढून धुवून, ती आता आपल्याला कापून घ्यायची आहे। आणि कापायची कशी पहा, मध्ये चिरा द्यायचा आणि छान बारीक पातळ असं कापून घ्यायचं आहे। रेसिपीला अजिबात वेळ लागत नाही। मैत्रिणींनो, नक्की व्हिडिओ संपूर्ण पहा, म्हणजे तुम्हाला कळेल काय बनवलं ते। आता पानं अशीच मी कापून घेते सगळी बारीक। जेवढं तुम्हाला बारीक कापता येईल तेवढी पानं बारीक कापायची आहे। आळूच्या पानांचे फायदे आपल्या डोळ्यासाठी सुद्धा खूप आहे। डोळ्यांच्या तक्रारी असतात, त्याच्यामुळे आळूचे पानांचं सेवन केल्याने आपल्याला खूप फायदा होतो। आता मी 2-3 हिरव्या मिरच्या घेतल्यात, 5-6 लसणाच्या कळ्या घेतल्यात, अर्धा इंच असा आल्याचा तुकडा घेतला आहे। ते छान आपल्याला वाटून घ्यायचं आहे। जिरंसुद्धा घातलेलं आहे अर्धा चमचा आणि बारीक वाटून घ्यायचं आहे। एक कढई ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये मी तेल घातलेलं आहे आणि जिरं घातलेलं आहे, हिंग घातलेला आहे आणि ओवासुद्धा घातलेला आहे त्याच्यामध्ये। सफेद तीळसुद्धा 1 चमचा घालायचा आहे। आणि आपण बटाटा पाण्यात ठेवला होता, म्हणजे त्याचा स्टार्च सगळा निघून गेला त्याच्यावरचा। आणि छान स्वच्छ धुवून काळा न पडता बटाटा आपला कढईत घालून घ्यायचा आहे परतायला। परतून घेतल्यानंतर थोडीशी हळद, लाल तिखट चवीनुसार घालायचं आहे आणि आपण हिरवा मसाला वाटून घेतलेला आहे तो सुद्धा घालायचा आहे। अगदी तोंडाला चव येणारा असा पदार्थ होणार आहे। परतून झाल्यानंतर थोडंसं मीठ घालायचं आहे चवीनुसार, कारण बटाट्याला अजिबात वेळ लागत नाही शिजायला। किसून घेतल्यामुळे छान त्याच्यामध्ये परतला जातो आणि शिजला जातो। आता आळूची पानं आपण कापून घेतलेली आहे, ती सुद्धा आपल्याला घालून घ्यायची त्याच्यामध्ये आणि परतून घ्यायची आहे। आळूच्या पानांना खाज असते, म्हणून परतल्यानंतर थोडीशी कमी होते आणि आपल्या घशाला कापत नाही अशी आळूची पानं करून घ्यायची आहे। परतल्यानंतर त्याचा कलरही सुंदर दिसतो, चकाकी आल्यासारखा पहा। झालेली आहे आपली आता आळूची पानं परतून। आता आपल्याला त्याच्यात घालायचं आहे
मिक्सरमध्ये पाणी घालून वाटण केलं होतं ते सुद्धा धुवून घातलेलं आहे आणि 1 गल्लासभर मोठं पाणी घातलेलं आहे. आता छान आपल्या आळूची पानं आणि बटाटा किसून घातलेला त्याला उकळी येऊन द्यायची आहे. झाकण ठेवून घ्यायचं आहे आणि उकळी आल्यानंतर आपल्याला दुसरे पदार्थ घालायचे आहेत. छान खळखळून उकळी आलेली दिसते पहा. आता त्याच्यामध्ये घालणार आहे मी आमचूर पावडर. आमचूर पावडरने स्वादही चांगला येतो आणि आपल्या आळूच्या पानांले खवखवतं ते सुद्धा खवखवणार नाही. म्हणून आपल्याला आमचूर पावडर घाला, चिंच घाला किंवा कोकम घाला, असे अनेक पदार्थ तुम्ही घातले वेगवेगळे तरीसुद्धा चालू शकतात. आता 2 पिठं घेतलेली आहे. ती आहे एक बेसन पीठ आहे अर्धी वाटी आणि अर्धी वाटी आहे तांदळाचं पीठ. ते सुद्धा आपल्याला घालून घ्यायचं आहे आणि छान खमंग असं परतायचं आहे आपल्याला शिजस तोपर्यंत. गुठळ्या न होता आपल्याला हलवत राहायचं आहे सतत, कारण आपण उकळत्या पाण्यात किंवा कशातही पीठ घातलं तर गुठळ्या होण्याचा संभव असतो. म्हणून आपण छानपैकी हलवून घेतलं तर गुठळ्या राहत नाही. याच्यातही गुठळ्या राहणार नाही कारण आपण तांदळाचं पण पीठ घातलेलं आहे. तांदळाच्या पिठाच्या गुठळ्या जास्त वेळ राहत नाही, फुटल्या जातात. त्याबरोबर बेसन पीठही फुटलं जाईल. असं गरगर गरगर हलवत राहायचं आहे म्हणजे आपलं बेसन आणि तांदळाचं पीठ छान वाफवून होणार आहे. उकळी आल्यानंतर टाकल्यानंतर सतत हलवत राहायचं आहे. आता पहा, हलवल्यानंतर छान गुठळ्या मोडून झालेल्या आहेत आणि त्याच्यावरती आपल्याला ठेवून घ्यायचं आहे झाकण. झाकण याच्यासाठी ठेवायचं आहे का आपल्या पिठं शिजली पाहिजेत, ती कच्चं राहता कामा नाही. पहा, मी आता व्यवस्थित सगळं हलवून घेतलेलं आहे. गुठळ्या पण मोडून झालेल्या आहे. असं सतत हलवल्याने पटकनी गुठळ्या छान मोडल्या जातात. एक वाफ घ्यायची आहे झाकण ठेवून छान अशी, म्हणजे आपली पिठं शिजली जातील. आता पाहू आपण. पहा, शिजून झालेलं आहे आपली पिठं. हलवते, आपल्या कढईला सुद्धा चिटकत नाही आहे. याचा अर्थ आपलं पीठ शिजलेलं आहे. तरीसुद्धा आपण थोडा वेळ हलवून ठेवून देऊ शिजायला, म्हणजे पीठ व्यवस्थित शिजलं जातं. हलवत राहायचं आहे, खाली लागून द्यायचं नाही पीठ, नाहीतर करपट वास येतो. थोडंसं अजून झाकण ठेवून घेते आणि वाफ घेऊन घेतलेली आहे. आता नक्कीच 100% शिजलेलं आहे. आता आपण काढून घेऊ. पहा, त्याला आपण एक ताट घ्यायचं आहे, त्याला तेल लावून घ्यायचं आहे. तेल याच्यासाठी लावायचं आहे, आपण बेसन पीठ आणि ते ओतल्यानंतर आळूचं पदार्थ तो खाली चिटकणार नाही. सगळीकडे आपल्याला पसरवायचं आहे ताटामध्ये. व्यवस्थित पसरवायचं आहे म्हणजे मध्ये मध्ये असं मोठं जाड पातळ राहत नाही. झालेलं आहे पसरून. पहा, छान दिसतंय, कलरही सुंदर आलेला आहे. त्याच्यावरती आपण आता 1 चमचाभर तीळ घालून घेऊ आणि चिटकवून घेऊ. अजिबात पडत नाही ते तीळ चिटकवल्यानंतर. थंड व्हायला ठेवून देऊ 10 मिनटं. झालेली आहे 10 मिनटं. आता त्याच्या वड्या पाडून घ्यायच्या आहेत व्यवस्थित. काहीही वेळ न लागता आपल्या आळूच्या पानांचा पदार्थ मस्त टेस्ट येणारा झालेला आहे आणि झटपट, वेळ न लागता. पहा, छान असं थंड झाल्यामुळे वड्या फटाफट निघतील, अजिबात चिटकलेल्या नाही.
किंवा खाली असं राहत नाही काही, फटाफट निघायला लागल्या आहेत त्या वड्या. आणि सगळ्या मी काढून घेते आणि एक पॅन ठेवलेला आहे, त्याच्यामध्ये तेल घालून मोहरी आणि जिऱ्याची फोडणी द्यायची आपल्याला आणि त्याच्यामध्ये आपल्या वड्या घालून घ्यायच्या आहे. आपल्याला परतत बसायचं नाही, फक्त फोडणी छान द्यायची आहे त्याला आणि खमंग अशा परतून घ्यायच्या आहेत. तेलाचा कमी वापर करायचा असं आपण ठरवलं का नक्कीच अशी काहीतरी भन्नाट रेसिपी होते. वरून थोडं काश्मीरी मिरची पावडर घातलेली आहे, कलर छान येतो त्याचा आणि दिसायलाही सुंदर दिसतात. आता सगळं घालून घेते आणि खरपूस हलवून घेते, म्हणजे आपल्या आळूच्या पानांचं वेगळा हा पदार्थ केलेला आहे तो खायला तयार होणार आणि वाढून घेऊ. नक्कीच तुमच्या ताटाची शोभा तर वाढवेलच, पण खायलाही तेवढा खमंग रुचकर अप्रतिम. मैत्रीण, तुम्हाला आवडलं तर रंजना किचनला लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका. तुमच्या मैत्रिणींसोबतसुद्धा हा व्हिडिओ शेअर करा आणि त्यांनासुद्धा कमेंट करायला सांगा त्यांना आवडल्या का नाही. आता झालेलं आहे, आपण वाढून घेऊ एका भांड्यामध्ये आणि ते कशाबरोबर तुम्ही खाऊ शकता, अशाही खाऊ शकता. बाय मैत्रिणींनो, आता भेटूया अशाच वेगळ्या पदार्थ घेऊन. पण तुम्ही नक्की करून पहा आणि रंजना किचनला लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका मैत्रिणींनो. आणि बेल बटनसुद्धा दाबा, बाजूला आहे. आणि तुम्हाला नक्कीच आवडेल हा पदार्थ, वेळ न लागणारा. करून पहा. बाय, भेटूया पुढच्या रेसिपीत.